हडपसरमधल्या उषा किरण रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आणि एकच खळबळ माजली। याच प्रकरणी एका संशयिताला आज नागपूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाजी राठोड असे या आरोपीचं नाव आहे। नागपूर रेल्वे स्थानकामधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या, पण या आरोपीला ताब्यात घेतल्याच्या नंतर या प्रकरणातली धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे या आरोपीनं ही बॉम्ब सदृश्य वस्तू अवघ्या 400 रुपयामध्ये बनवली अशी माहिती पोलिसांनी दिली। यामध्ये कुठलीही स्फोटकं नव्हती। उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बॉम्बची भीती दाखवून खंडणी मागण्याचा या आरोपीचा प्लॅन होता अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। खंडणीसाठी या पेशंटनं नेमका काय प्रताप केलेला आहे आपण जाणून घेऊया। आरोपीला गुप्तरोग आहे। रुग्णालयाने उपचारासाठी 7 लाख रुपयांचा खर्च सांगितला। उपचारासाठी पैसे नाहीयेत, त्यामुळे बॉम्ब सदृश्य वस्तू त्याने बनवली। आरोपीनं फक्त 400 रुपयांमध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली आहे। डिजिटल घड्याळ, 4 पाईप, सेलोटेप आणि वायर यांचा वापर त्याने केला। बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये कुठलाही स्फोटक पदार्थ नव्हता। YouTubeवरचा व्हिडिओ बघून त्याने ही वस्तू तयार केली। रुग्णालयाला खंडणीची धमकी देऊन पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन होता, कारण त्याच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते आणि हेच खंडणीचे पैसे तो उपचारांसाठी वापरणार होता।